महाराष्ट्र वार्ता संकल्प महाड एमआयडीसीतील सविता ऑइल टेक्नॉलॉजी कंपनीतील पीएफ प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष. मोठी कारवाई होणार का? भाजप कोकण कामगार उपाध्यक्ष श्री नागेश चंद्रकांत देशमुख यांचे सविता ऑइल टेक्नॉलॉजी कंपनी व ठेकेदाराला थेट आव्हान. त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी नागेश चंद्रकांत देशमुख, भारतीय जनता पार्टी कामगार कोकण उपाध्यक्ष. आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच आदरणीय रहीमभाऊ दरेकर, आदरणीय धैर्यदादा पाटील, आदरणीय नितीश राणे साहेब यांना नमस्कार. विषय असा आहे की आपल्या महाड एमआयडीसी मध्ये सविता कंपनी आहे. सविता कंपनी, त्या कंपनीमध्ये एक वर्कर काम करतो कॉन्ट्रॅक्टमध्ये. तो अनेक वर्षापासून तो काम करतोय. तर मला त्याशी मागे भेटला 1 महिना 2 महिन्यापूर्वी की देशमुख साहेब असं आहे की मला तर पीएफ भेटत नाही. बरं ठीक आहे, मला पुरावा सगळी मला तू पुरावे आणून दे. आणि पुरावा आणले, त्याशी बोललो वगैरे. त्याला बोलतो काळजी करू नको, तो 100% आम्ही भारतीय जनता पार्टी 100% तुला आम्ही पीएफ 100% मिळवून देऊ. हा विषय तो झाला. आणि नंतर मी जीएमशी बसलो. आपले लक्ष हे सविताचे जीएम आहेत खरा साहेब म्हणून, त्यांना पण साहेब असं काय करायचं बोललो की यांचा पीएफ भरला नाहीये. तर मला बोलले की प्रश्न मॅनेजर इथं नाहीये, कोणतं गायकवाड साहेब, ते गावाला येईल. तुला ठीक आहे बोललो. मग त्यांना गायकवाड साहेब मीटिंग घेतली. तर तिथं गायकवाड साहेब बोलले, म्हणजे सविता कंपनीचे प्रश्न मॅनेजर हे गायकवाड, संजय गायकवाड आहे त्यांचं नाव. त्यांना मी विचारलं जीएम साहेबांच्या समोर, साहेब नक्की काय? नाही आम्ही त्यांचे पैसे वगैरे दिलेले आहेत. बोल ठीक आहे बोललो. मग जीएम साहेबांना बोलता का पुरा यांना? मग तेव्हा ते बोलले नाही ना, आम्ही बघतो, हे करतो तसं करतो. तर त्यांना बोलतो तुम्ही चुकीचं बोलताय बोललो. तर की मला वाईट वाटलं की तुम्हाला कामगार बोलला की साहेब माझ्या मुलीचं लग्न आहे, मी पैसे कुठून आणू. बोललो तू काही कर बोललो, तू काळजी करू नको, तुझ्या पीएफचे पैसे आम्ही 100% काढून द्यायचा प्रयत्न आम्ही करतो. पण तिथं जे प्रश्न मॅनेजर आहेत संजय गायकवाड, यांची भाषा जरा आम्हाला वेगळी वाटली. स्वतः सविता कंपनीचे जीएम खरा साहेब स्वतः बोलले त्यांना की तुम्ही लेटर त्यांना द्या, देशमुख साहेब आले लेटर त्यांना द्या की आमच्या कंपनीने सविता कंपनीने त्यांना ठेकेदाराला पीएफ हा दिलेला आहे, पण तो ठेकेदाराने पीएफ हा भरलेला नाहीये. तिथं मंजूर झाले आणि ते कबूल पण झाले. विषय असा आहे की तो ठेकेदार कोण आहे, तो कामगार कोण आहे आणि प्रश्न मॅनेजर कोण आहे. पहिली गोष्ट, हा ठेकेदार हा स्थानिकच आहे. ठेकेदार म्हणजे सुनील खंडेराव देशमुख, हे देशमुख कांबळेचे सरपंच आहे. दुसरी गोष्ट, हा मॅनेजर कोण आहे, हा संजय गायकवाड ह्या मॅनेजर आहे. आणि जो कामगार आहे तो आपल्या सामान्यच कामगार आहे, त्याचं नाव राजेंद्र भालेकर आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपण मी त्यांना सांगितलं साहेब असं आहे, तुम्ही काहीतरी करा. तर माझी एवढीच विनंती आहे की जे ठेकेदार आहेत सुनील देशमुख, की तुम्ही कोणाकोणाचे पैसे खाणार? जो माणूस आयुष्याची पुंजी तयार करतो की म्हातारपणी ती पुंजी कुठेतरी उपयोगी येऊ शकते आपल्या म्हातारपणी, तुम्ही तीच पुंजी खाताय. तुम्ही एवढे का, म्हणजे तुम्ही लोकांशी खोटं बोलताय, काय करताय, अख्खं जग बघताय तुम्हाला नाही. की सुनील देशमुख, तुम्ही सुनील खंडेराव देशमुख यांना सांगितलं की तुम्ही तातडीने तुम्ही तो पीएफ त्या कामगाराच्या खात्यावरती जमा करा. अन्यथा तुम्ही जर तो पीएफ जमा नाही केला तर आम्ही भारतीय जनता पार्टी 1 तारखेला सविता कंपनीच्या गेट समोर आम्ही उपोषणाला बसणार आहे. पण आम्ही फक्त 8 तासच बसणार आहे. तुम्ही ज्या 8 तासाचं ऐकलं नाहीये ते एक लक्षात ठेवा. नंतर काय होईल तिथं आंदोलन, त्या गोष्टीला फक्त आणि फक्त सुनील खंडेराव देशमुख आणि प्रश्न मॅनेजर संजय गायकवाड ही 2 जण जबाबदार राहतील. तर माझी सविता कंपनीच्या मालकांना एवढीच विनंती आहे की संजय गायकवाडवरती आणि सुनील खंडेराव देशमुख यांच्यावरती तुम्ही कडक कारवाई करा, ही आमची नम्र विनंती आहे. कारण की इथं स्थानिक हा मरतोय. आज त्या पगारात 12,000 13,000 भागत नाही. आज तो बिचारा ना 17 ते 18 वर्ष सर्व्हिस करतोय, पण 2002-2009 पर्यंत पीएफ राहिलेत. जर तुम्ही पीएफ असे खायचं असताना तर गोर गरीब काय करत असा? तुम्ही एक लक्षात ठेवा, सुनील खंडेराव देशमुख, तुम्ही देशमुख आम्हाला एक सरपंच आहे. तुम्ही आज एवढ्या मोठ्या ग्रामपंचायतीचं तुम्ही सरपंच आणि तुम्ही गोर गरिबांचे पीएफ खाताय. आज जर तुम्ही येता, तुम्ही बंगले गाड्या बिड्या जे घेताय ना, हे फक्त माझ्या कामगारांमुळे तुम्ही ते गाड्या बिड्या वगैरे तुम्ही कपडे घालता ना, झबा बुडता, फक्त माझ्या कामगारांमुळे. तुम्ही कामगार आहात, पिळून तुम्ही घेताय आणि तुम्ही त्यांचे पीएफ भरू शकत नाही. एवढं नका. सुनील देशमुख, तुम्ही गाईचं दूध काढता आता बैलाचं दूध काढा निघालं. एक लक्षात ठेवा. त्या बिचारा राजेंद्र भालेकर माझी रडत होता अक्षरशः, साहेब मी काय करू, मला न्याय द्या. तुला काळजी करू नकोस, तुझ्या पाठीमागं
हे आपले प्रवीण भाऊ दरेकर काळजी करायचं कारण नाही बोललो. आम्ही सगळे तुझ्या पाठीशी, तुझं पीएफ 100% जाणार. आणि जर त्यातनं जर सवितानी जर पीएफ दिला नाही, तुम्ही तिकडे काही करा, त्या कॉन्ट्रॅक्टचं तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बंद करून टाका, आम्हाला देणे का नाही, पण त्या कामगाराचं तुम्ही पीएफ द्यायच पाहिजे कुठल्या परिस्थितीत. आणि जर तुम्ही दिलं नाही तर जीएम सविता कंपनीचे प्रश्न मॅनेजर आणि स्टोअर मॅनेजर मी ह्यांना आतमध्ये जाऊन देणार नाही. मग बघा तुमच्या कंपनीचं किती नुकसान होतंय ते. तर सांगू इच्छितो, तुम्ही तातडीने कंपनीने बसून त्याचा पीएफ द्या, त्याला रोख कॅश देऊ नका, त्याला चेक द्या किंवा त्याच्या खात्याने पैसे टाका. जर तुम्ही दिलं नाही तर महाड एमआयडीसी मध्ये सविता कंपनीमध्ये हंगामा 100% होणार. आणि आम्ही भारतीय जनता पार्टी 100% हंगामा करणारच. कारण का तुम्ही एका कामगारांच्या पोटावरती पाय मारून तुम्ही घटना करताय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शंभूराजे. नमस्कार, मी आशाताई रमेश चोरड, कामगार पक्षाची कार्यकारिणी सदस्य आहे. आणि MIDC मध्ये जे चाललंय प्रकरण त्याच्यावर जरा गंभीरतेने कंपनीने विचार करावं. ज्या वर्करचा PF त्यांनी भरलेला नाही, त्यांनी लवकरात लवकर त्याची व्यवस्था करून द्यावी. अन्यथा भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही आंदोलन करू. कंपनीत घुसायला बी कमी करणार नाही. मग ती जबाबदारी कंपनी मालकाची असणार आहे. मी जिगीषा राजे बुटाला. आमच्या कामगारांना जर न्याय नाही मिळाला तर आम्ही 100% उपोषणाला बसू आणि त्याची जिम्मेदार मात्र कंपनीच राहील. सर चिटणीस आहे. हे कामगारांसाठी आम्ही 1 तारखेला उपोषणाला बसणार आहोत. त्या म्हणजे जे कामगार आहेत त्यांना जर पीएफ नाही मिळाला, तो त्यांचा जीव असतो, तो त्यांना जर नाही मिळाला तर त्या माणसाने काय करायचं. तेवढ्यासाठी त्यांच्यावर या कंपनीच्या मालकांवर कारवाई होणे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही याच्यावर पूर्ण लक्ष द्यावे ही माझी विनंती आहे.